लहान मुलांना दोन्हीकडनं पेन्सिल शार्प असेल तर इलेक्ट्रिक शॉक लागण्याची शक्यता असते. Pencil is a good conductor of electricity. पालकांनी या बाबतीमध्ये काळजी घ्यावी. हे पेन्सिल चुकून जर त्यांच्याकडनं सॉकेटमध्ये ॲड झालं आणि दुसऱ्या टोकाला जर त्यांनी स्पर्श केला त्यांना इलेक्ट्रिक शॉक बसण्याची शक्यता असते. Pencil is a good conductor of electricity. Oh my god. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक पेन्सिल दिसते आहे. पेन्सिलचा वापर आपण सर्वांनी नेहमी ड्रॉइंगसाठी केलेला आहे किंवा फार तर लिखाण करण्यासाठी आपण पेन्सिल वापरलेली आहे. पण ही पेन्सिल वाटते तेवढी साधी नाही. आपण विद्यार्थी दशेमध्ये किंवा इतर कामासाठी तिचा नेहमी वापर करीत असतो. पेन्सिल लिखाणासोबत आपण वापरीत असताना हे कायम लक्षात ठेवावं की पेन्सिल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पेन्सिल ही विद्युतधारेची सुवाहक आहे, गुड कंडक्टर आहे. कारण पेन्सिलमधला जो कोर पार्ट आहे, प्रामुख्याने जो या ठिकाणी आपल्याला डार्क ब्लॅक दिसतोय, जे शार्प आपण टोक करतो ते ग्रॅफाईटपासून बनलेलं असतं. ग्रॅफाईट हा एक नॉन मेटल आहे, ॲलोट्रोप ऑफ कार्बन आहे, कार्बनचं अपरूप आहे. जसं कार्बनचं डायमंड हे एक अपरूप आहे, तसंच ग्रॅफाईटसुद्धा एक अपरूप आहे. तसं कार्बन हा नॉन मेटल आहे. मग त्याचबरोबर या ठिकाणी वापरलेला ग्रॅफाईट पेन्सिलमधला तो सुद्धा नॉन मेटलच आहे, अर्थात अधातू आहे. सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती आहे की अधातू हे विद्युतधारेचं वहन करीत नाहीत, परंतु अधातू असूनसुद्धा कार्बनचं एक अपरूप, ज्याला ॲलोट्रोप म्हणतो आपण, ग्रॅफाईट, ते विद्युतधारेचं सुवाहक आहे, गुड कंडक्टर आहे. त्याचं रिझन असं आहे की कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, म्हणजे संयुजा 4 आहे, परंतु ग्रॅफाईटची जी रचना आहे ती 2 डायमेन्शनल हेक्झागोनल आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक कार्बन अणू हा इतर 3 कार्बन अणूशी कनेक्ट झालेला असतो बॉन्डिंगच्या माध्यमातून. मात्र जी चौथी व्हॅलन्सी आहे ती त्याची शिल्लक राहते, म्हणजे चौथा जो इलेक्ट्रॉन आहे तो फ्री राहतो. आणि फ्री इलेक्ट्रॉन्स आर द कंडक्टर्स ऑफ चार्जेस. म्हणजे विद्युतधारेचं वहन व्हायचं असेल तर फ्री इलेक्ट्रॉनचं असणं त्या मटेरियलमध्ये अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत आपण असंच म्हणत आलेलो आहोत की धातू आहे म्हणजे विद्युतधारा वाहते आणि अधातू आहे म्हणजे विद्युतधारा वाहत नाही. पण हे अर्धसत्य आहे. तो प्रत्येक पदार्थ विद्युतधारेचं वहन करतो ज्याच्या ॲटम्सकडे, अणूकडे फ्री इलेक्ट्रॉन असतात. आणि हीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एक छोटासा एक्सपेरिमेंट ऑर्गनाईज केलेला आहे की ज्यामध्ये एका टोकाला पेन्सिलच्या या ठिकाणी एका टोकाला आपण एक कनेक्शन दिलेलं आहे. या सेलच्या माध्यमातून आपण पोटेन्शियल डिफरन्स जनरेट केलेला आहे. सेलचं जे एक टर्मिनल आहे ते पेन्सिलच्या या भागामध्ये पेन्सिल थोडीशी शार्प करून इथे चिटकवलेलं आहे आणि दुसऱ्या भागाकडे ओपन्स ठेवलेलं आहे. सर्किट कंप्लीट करण्यासाठी एक दुसरं वायर यूज करून सेलच्या एका बाजूला आपण ते कनेक्ट केलेलं आहे. सो पेन्सिल बेइंग अ नॉन मेटल, अर्थात पेन्सिलमधला ग्रॅफाईट एक नॉन मेटल असूनसुद्धा विद्युतधारेचं वहन करतो. हे प्रॅक्टिकली या ठिकाणी आपल्याला कळावं यासाठीच हे सगळा छोटासा एक्सपेरिमेंट आपण या ठिकाणी अरेंज केलेला आहे. आपल्याला या ठिकाणी दिसत आहे क्षितिज आणि क्षितिजसोबत त्याचा फ्रेंड कार्तिक, या दोघांनी हे मॉडेल बनवलेलं आहे. मी त्यांना फक्त आयडिया दिली होती, त्यांनी मात्र ती प्रत्यक्षामध्ये आणलेली आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त योगदान हे कार्तिकचं आहे. आणि मग क्षितिजसुद्धा जोडीनं त्याच्यासोबत शिकतोय काय करायला पाहिजे काय नाही ते. तर या दोघांच्या माध्यमातून ॲक्च्युअली हा जो प्रोजेक्ट आपण ठरवला आहे तो कंप्लीट होतो आहे. तर काय मग कार्तिक, काय काय केलंस याच्यासाठी? काही नाही केलं आणि ऑटोमॅटिक झालं. तू जे केलंस ते सांग ना. बॅटरी घेतली. ही बॅटरीचे एक वायर टोकाला लावलं. येस. आणि एक हे वायरला बल्बच्या. साहित्य काय काय वापरलं यासाठी? एक SWची बॅटरी आणि एक ही लाईट्स छोटी. अच्छा, छोटा बल्ब यूज केला आणि छोटेसे वायर्स आणि दोन्हीकडनं शार्प असलेली पेन्सिल. ती पेन्सिल शार्प म्हणजे इकडच्या भागामध्ये
तार सरकू नये म्हणून त्याला थोडंसं वेगळं ॲडजस्टमेंट केलेलं आहे, खाच पाडून बसवलेलं आहे. दुसऱ्या टोकाकडे फ्री सोडलेलं आहे. एकदा लावून दाखवशील म्हणजे आम्हाला दिसावं. डाव्या हाताने लाव ना तू ते. थांब 1 मिनिट. हे पहा, आता आपण बघा, काही याच्यामध्ये वेगळा विषय नाही, सहज दिसू शकतंय. वायर कनेक्ट केल्याबरोबर बल्ब पेटेल. यस. म्हणजे आता मित्रांनी मला हे सांगायचं आहे की तुम्ही या पेन्सिलला एवढं हलक्यामध्ये घेऊ नका. काय क्षितिज, बरोबर आहे की नाही? की हे पेन्सिल आपण जनरली दोन्हीकडनं बऱ्याच वेळा शार्प करत असतो आणि दोन्हीकडनं शार्प करतो, पण चुकून लहान मुलं ती पेन्सिल जर त्यांनी सॉकेटमध्ये ॲड केली बाय मिस्टेक खेळता खेळता छोट्या मुलांनी, कारण आता लाईट्स म्हणजे बॉटमला सुद्धा भिंतीच्या बरेचसे सॉकेट दिसतात अगदी तळाशी, है ना? तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, लहान मुलांना दोन्हीकडनं पेन्सिल शार्प असेल तर इलेक्ट्रिक शॉक लागण्याची शक्यता असते. पालकांनी या बाबतीमध्ये काळजी घ्यावी. हे पेन्सिल चुकून जर त्यांच्याकडनं सॉकेटमध्ये ॲड झालं आणि दुसऱ्या टोकाला जर त्यांनी स्पर्श केला, त्यांना इलेक्ट्रिक शॉक बसण्याची शक्यता असते. आपल्या लक्षात पण येणार नाही. अशा पेन्सिल्स आपल्या घरी आजूबाजूला इकडं तिकडं नेहमीच पडलेल्या असतात. लहान मुलं तर हे वारंवार करतात, 1ली, 2री, 3री, 4थीपर्यंत असताना, आहे की नाही? म्हणजे फेकून देतात ना, त्यांना सवय नसते व्यवस्थित मॅनेज करण्याची. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अडचण येऊ नये म्हणून पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, असं मला पर्सनली वाटतं. क्षितिज, एकदा लावून दाखवा मला. डाव्या हाताने लावा म्हणजे आमचं शूटिंग व्यवस्थित होईल. यस, ठीक आहे. मग काय होते सांगा, मग पेन्सिलबद्दल काय म्हणसाल? Pencil is a good conductor of electricity. म्हणजे पेन्सिलमधनं पण इलेक्ट्रिक करंट कंडक्ट होतं. होऊ शकतंय. काळजी घ्यावी लागेल. सांगा मग आमच्या सबस्क्रायबर्सला काय सांगणार आहोत? कधी पण सॉकेटमध्ये पेन्सिल टाकायची नाही. ओके. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. बरं, बाय कार्तिक. थँक्यू.